नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजचे काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. लाल लोई शिंदी समाजाच्या सणानिमित्त कुल बॉईज मंडळाच्या वतीने महाकालेश्वर मंदिराचे प्रतिकृती दाखवा. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक प्रकाश माखीजा आणि उल्हासनगर व्यापारी असोसिएशन सेलचे अध्यक्ष दीपक छतलानी यांच्या संकल्पनेतून उल्हासनगर 2 सोनार गल्ली येथे कुल बॉईज मंडळाच्या वतीने उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली. या देखाव्याच्या माध्यमातून सिंधी समाजाचा लाल लोई सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधी समाज गेल्या अनेक दशकापासून लाल लोईचा सण साजरा करत असून हा सण छोट्या होळीच्या रूपात साजरा केला जातो. ज्याप्रमाणे होळीच्या सणावर होळी दहन केले जाते त्याचप्रमाणे लाल लोई सणादरम्यान छोटी होळी प्रज्वलित केली जाते. लाल लोईच्या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर समाजातील बंधू भगिनी अग्नीची प्रदक्षिणा करतात. यावेळी मंगलगीते गायली जातात, आरती केली जाते आणि सुख शांतीसाठी पल्लव शोधण्याची परंपरा पाळली जाते. या पवित्र क्षणानंतर तिळाचे लाडू वाटून सणाचा समारोप केला जातो. कुल बॉईज मंडळाचे अनिल करारिया यांनी महाकालेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीद्वारे सिंधी समाजाच्या परंपरेला एक अनोख्या रूपात साजरे केले. या सणात भाग घेतलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्साहात सहभाग घेतला आणि या उपक्रमाचे कौतुक केले. क्षेत्र में कूल बॉयज जो ग्रुप है हर साल कोई नई आइडिया, कोई नई थीम और किसी न किसी कोई ना कोई मैसेज वो देते हैं या तो किसी न किसी तीर्थ क्षेत्र का वो हमेशा से दर्शन करवाते हैं. इस बार महाकाल जो है उज्जैन के उसकी प्रतिमूर्ति यहाँ पर बनाई गई है, बहुत ही सुंदर. और पूरा जो ग्रुप है उसको मैं विशेष धन्यवाद देता हूँ कि जो उज्जैन नहीं जा पाते हैं वो यहाँ पर ही दर्शन कर सकते हैं. और उन्होंने बहुत अच्छी यहाँ पर सजावट की है. और हमेशा से जो ग्रुप है कूल बॉयज हमेशा से समाज सेवा में आगे रहता है और अपनी एरिया के लिए हमेशा काम करता रहता है. मैं उनको फिर से एक बार अपनी तरफ से और भारतीय जनता पार्टी की तरफ से उल्लासनगर शॉपकीपर एसोसिएशन की तरफ से बहुत बहुत आभार प्रकट करता हूँ. धन्यवाद बोलता हूँ. हर हर